दक्षिण बेंगळूरमधील उत्तर हल्ली भागात शांत गल्लीत असलेल्या एका छोट्याशा घरात 34 वर्षीय नेत्रवती नामक महिला आपल्या मुलीसोबत राहत होती। नेत्रवती ही फार साधी होती आणि कष्टकरी सुद्धा होती। एका कर्ज वसुली कंपनीत टेलिकॉलर म्हणून ती रोजची उपजीविका भागण्याकरिता नोकरी करत होती आणि ती पतीपासून वेगळी राहत होती। तिच्या पतीचे आणि तिचे घटस्फोट झाले होते। नेत्रावतीला एक 17 वर्षीय मुलगी होती आणि ही मुलगीच नेत्रावतीचं सर्व काही होती। पण या आई मुलीच्या नात्यात काहीतरी विष कालांतराने उतरलं होतं आणि ही मुलगी शाळेत 10व्या वर्गात शिकत होती, पण ती नापास झाल्यामुळे तिने शाळा सोडली। तिच्या आयुष्यात काही कालांतरानंतर 17 वर्षीय मुलाचा प्रवेश झाला। हा मुलगा तिच्या मावशीच्या मुलाचा मित्र होता। 9वी पर्यंत शिक्षण घेतलेला हा मुलगा याने सुद्धा नंतर शाळा सोडली होती। दोघांमध्ये मैत्री झाली आणि ती लवकरच त्याच्या प्रेमात सुद्धा पडली। मुलगी आपल्या प्रियकराशी सतत भेटत होती, फोनवर बोलत असे आणि मित्रमंडळीच्या सोबत सुद्धा वेळ घालवत असे। हे सगळं तिच्या आईच्या नजरेतून लपलेलं नव्हतं। आणि मग एक दिवस नेत्रावतीला जेव्हा या प्रेम प्रकरणाची खबर लागली तेव्हा ती संतापली आणि तिने आई म्हणून मुलीला समजावलं देखील आणि फार रागावली देखील। यापुढे प्रियकराला घरात येऊ न देण्याची आणि मुलीला तिला भेटण्याची कडक ताकीद तिने दिली, परंतु मुलगी काही ऐकण्याच्या तयारीत नव्हती। मुलीला वाटलं की तिची आई तिच्या प्रेमाच्या आड येते आणि तिला अडसर होत होती। त्यानंतर तिने 24 ऑक्टोबरच्या सायंकाळी मुलगी आपल्या प्रियकरासोबत आणि त्याच्या काही मित्रांसोबत एका मॉलमध्ये भेटले। आज रात्री माझी आई लवकर झोपेल आणि तिला दारूचे व्यसन आहे, त्यामुळे तिला झोपल्यावर काहीच कळत नाही। तुम्ही सर्व माझ्या घरी या असे देखील तिने सर्व मित्रांस सांगितले। तिच्या बोलण्यात एक भयानक योजना लपलेली होती जी तिच्या मित्रांनाही समजली नाही। 25 ऑक्टोबरच्या रात्री सुमारे 9 वाजता प्रियकर व त्याचे 3 मित्र आणि एक 13 वर्षीय चुलत भाऊ नेत्रावतीच्या घरात आले। तेव्हा नेत्रावती गाढ झोपली होती। अचानक काही हालचाल झाली म्हणून ती उठली। घरात अनोळखी चेहरे पाहून ती दचकली सुद्धा। तिने मुलीच्या प्रियकराला पाहताच संतापाने विचारलं, तू पुन्हा का आलास माझ्या घरात? थांब, आता मी पोलिसांना बोलावतो, असे म्हणत तिने फोन हातात धरला। त्या क्षणी रागाने आणि भीतीने अंध झालेल्या त्या मुलांनी एकमेकांकडे पाहिलं आणि नेत्रावतीला पकडलं। ती फार नशेत होती तरीही झुंज देत होती। एका मुलाने टावेल हातात घेतला आणि गळ्याभोवती गुंडाळला। काही क्षणातच तिचा श्वास थांबला आणि नेत्रावती मृत्युमुखी पावली। आणि मग आईचे मरण झाल्यानंतर मुलगी थरथरत होती, पण आता काय करायचं हा प्रश्न तिला होता। मग त्या मुलांनी ठरवलं की हे प्रकरण आपल्याला आत्महत्या असल्याचं दाखवायचं आहे। त्यांनी मृतदेहाला एका खोलीत नेलं, साडीचा फास गळ्याला बांधला आणि नेत्रावतीला पंख्याला लटकवलं। दृश्य असं तयार केलं की जणू नैराश्याने तिने आत्महत्या केली असावी आणि मग सत्य लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला। आईला मारून मुलगी घाबरली होती। ती घर बंद करून आपल्या प्रियकरासोबत पळून गेली। पुढचे 3 दिवस ती तिच्या मैत्रिणीच्या घरी राहिली आणि मैत्रिणीला तिने सांगितले की तिची आई शहराबाहेर कामासाठी गेली आहे, परंतु तिचं वागणं विचित्र वाटल्याने त्यांनीही तिला घरातून बाहेर काढलं। मृतक नेत्रावतीला सुद्धा एक प्रियकर होता जो गेल्या 5 वर्षापासून तिच्यासोबतच राहत होता। तो काही कामानिमित्त शहराबाहेर गेला होता। रविवारी परतल्यावर त्याला घर बंद आढळलं। फोनवर संपर्क होत नव्हता म्हणून तो परत तिथून निघून गेला। दुसऱ्या दिवशी सकाळी नेत्रावतीची बहीण अनिताने नेत्रावतीच्या प्रियकराला फोनवरून विचारलं की तू तिच्याशी बोलली का? त्याने सांगितले नाही, घर बंद होतं। मग नेत्रावतीची बहीण आणि तिचा प्रियकर दोघेही मिळून घराकडे गेले। खिडकीतून डोकावून पाहिलं आणि दोघांचे पाय जमिनीहून खचकले। नेत्रावती ही छताच्या पंख्याला मृत अटकलेली होती, त्यामुळे त्या दोघांनाही धक्काच बसला। सुरुवातीला त्या दोघांना वाटले की आत्महत्या केली असावी, कारण त्यांना मुलीच्या प्रेम संबंधाची कल्पना आली होती आणि ती मुलगी घरातून गायब सुद्धा होती। त्यामुळे त्यांनी असा समज करून घेतला की आई मुलीच्या वादानंतर मुलगी पळून गेली असावी आणि नेत्रवतीने
यामुळेच आत्महत्या केली असावी असं तिले वाटलं। त्यामुळे 29 ऑक्टोबर रोजी अनिताने पोलिसात मुलीच्या अपहरणाची तक्रार देखील नोंदवली। मात्र काही दिवसांनी 31 ऑक्टोबर रोजी मुलगी कागलीपुरा येथे आपल्या आजीच्या घरी परतली। तिचं वागणं विचित्रच होतं। ती बोलताना घाबरत सुद्धा होती, नजरेला नजर देत नव्हती। आजीने आणि मावशीने तिला विचारलं, आईबद्दल काही माहिती आहे का तुला? तेव्हा ती म्हणाली, आईला माझ्या मित्रांनी मारलं। आणि हे ऐकून कुटुंबियांना थरकाप सुटला। म्हणून नेत्रावतीच्या आजीने आणि नेत्रावतीच्या मावशीने ही माहिती तात्काळ पोलिसांना दिली। पोलिसांनी मग चौकशी सुरू केली। तासाभराच्या चौकशीनंतर मुलगी रडू लागली आणि तिने आपला गुन्हा कबूल केला। हो, आम्हीच तिला मारलं, कारण ती माझ्या प्रेमात अडसर झाली होती। त्यानंतर त्या अल्पवयीन मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले। या सर्व मुलांनी व प्रियकरांनी गुन्ह्याची कबुली दिली। त्यांनी सांगितलं की नेत्रवतीने त्यांना घरात पाहताच पोलिसांना बोलावण्याची धमकी दिली होती, म्हणून त्यांनी तिला ठार मारलं। त्यानंतर आत्महत्येचं नाटक केलं, जेणेकरून कोणी आमच्यावर संशय घेऊ नये। सध्या सर्व अल्पवयीन आरोपींना बालसुधारगृहात ठेवण्यात आलं आहे आणि चौकशी सुरू आहे। नेत्रवतीचा मृत्यू ज्या निर्दयतेने झाला त्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे। मित्रांनो, ही घटना केवळ एका गुन्ह्याची कहाणी नाही, तर हा एक आरसा आहे जो समाजाला दाखवतो की अल्पवयीन वयात झालेले चुकीचे प्रेम आणि डिजिटल युगातील दिशाभूल किती भयावह रूप घेऊ शकते। एका आईने आपल्या मुलीच्या भल्यासाठी दिलेली ताकीद शेवटी तिच्या जीवावर उठली आणि एका मुलीने प्रेमाच्या आहारी जाऊन स्वतःचं भविष्य सुद्धा धोक्यात टाकलं। मित्रांनो, या गुन्ह्याबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कॉमेंट करून जरूर कळवा। आणि आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। नमस्कार।